नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत की माझा जे लास्ट व्हिडिओ होता त्यामध्ये 15% महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट कॉलेज BMS आणि AA CCC याबद्दलचा डिफरन्शिएट मी केलेला आहे. तर आज जे शेड्यूल आणि आज जी इन्फॉर्मेशन आली आहे तर ते 15% प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्र स्टेट याबद्दलची आहे. याचे रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत. तर रजिस्ट्रेशन हे 1 तारखेपासून स्टार्ट होत आहे, त्याच्यानंतर 5 तारखेपर्यंत चालणार आहे. या सर्वांची इन्फॉर्मेशन ही जी PDF आहे या PDF मध्ये तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या कोटामध्ये कोणी अप्लाय करावा. बघा AA CCC मध्ये डीम कॉलेजेस हे येतात, बट या कोटामध्ये जे महाराष्ट्रामधले प्रायव्हेट अनएडेड कॉलेज, अनएडेड मायनॉरिटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, होमिओपॅथी आणि युनानी इन्स्टिट्यूशन्स ओनली. म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जो 15% ऑल इंडिया कोटा असतो तर त्या कोट्याचं रजिस्ट्रेशन हे जे आहे तर यामध्ये चालू होतं. तर ज्याही विद्यार्थ्यांनी म्हणजे जे विद्यार्थी मी जसं त्या व्हिडिओमध्येही बोललो आहे की जे विद्यार्थी ऑलरेडी अदर स्टेटमध्ये शिकत आहेत त्यांची 10वी 12वी तिकडे झाली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोटा खूप महत्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अदर स्टेटमध्ये तुमचं 10वी आणि 12वी झालेलं असेल आणि तुम्हालाही जर वाटत असेल की तुमचं पुढचं शिक्षण महाराष्ट्रात BMS करायचं आहे किंवा BHMS करायचं आहे तर हा कोटा तुमच्यासाठी आहे. हे झालं फर्स्ट. सेकंड जे आहे तर मग यामध्ये फक्त तेच स्टुडंट अप्लाय करू शकता का? नाही. यामध्ये महाराष्ट्रातले जे डोमिसाईल असलेले स्टुडंटही अप्लाय करू शकतात. या कोट्याचा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचं डोमिसाईल लागत नाही. म्हणजे विदाऊट डोमिसाईल हा फॉर्म भरला जातो. सो या फॉर्म भरताना आपण महाराष्ट्रीयन जरी असलो तरी पण आपण नॉन महाराष्ट्रीयन म्हणून त्या कोटामध्ये अप्लाय करू शकतो. बट या कोटामध्ये पूर्ण ज्या सीट्स आहेत तर त्या ओपन कॅटेगरीच्या असतात. या कोटाच्या टोटल 2 राऊंड्स होता, फर्स्ट आणि सेकंड. यामध्ये BMS आणि BHMS चे प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट करतात. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे यामध्ये 50,000 रुपये डिपॉझिट भरायचं असतं तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो तर खूप सारे विद्यार्थी अवॉइड करतात की यार 50,000 डिपॉझिट भरायचे, आपले पैसे अडकून राहत आहे 50,000 रुपये. तर त्यामुळे खूप सारे विद्यार्थी याचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत नाही. बट ज्या विद्यार्थ्यांना नक्कीच महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओपन कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशनचे चान्सेस हे 15% ने वाढतात. बिकॉज महाराष्ट्र स्टेट कोटा 85% हा 85% विद्यार्थ्यांसाठी असतो आणि जो 15% आहे तर तो 15% विद्यार्थ्यांसाठी असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, यानुसार ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. ते विद्यार्थीही या 15% कोटामध्ये अप्लाय करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या शेड्यूल बद्दल मी ऑलरेडी आमच्या कम्युनिटी ग्रुपमध्ये टाकलेलेच आहे. जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचा जो टोल फ्री नंबर आहे त्यावरती कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. थँक्यू सो मच.